नमस्कार मंडळी, मी तितिक्षा तावडे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज मी आणि सिद्धार्थ आलोय पुण्यात फक्त जेवायला. तसं आपलं पुणे जेवणासाठी प्रसिद्ध आहेच, पण आज आम्ही जिथे चाललोय ती जागा सुद्धा तेवढीच खास आहे. का? कळेलच. आतापर्यंत अंदाज आलाच असेल की आपण कुठे आलोय. आपण आलो आहोत वदनी कवळ, प्राऊडली ओन्ड बाय अनघा बागरे. ती आम्हाला म्हणते आत यायचं असेल तर नाव घ्यावं लागेल. खूप लागली भूक, आलो बालगंधर्व जवळ. कुठे जायचं म्हणून काय विचारत आहे ना आपलं वदनी कवळ. आहा आहा. कुठलंही रेस्टॉरंट आपल्याला आवडतंय, किती आवडतंय हे आपण 4 गोष्टींवरनं ठरवतो. म्हणजे पहिली तर असते ॲम्बियन्स, जे 10 on 10 आहे. इतकं सुंदर ॲम्बियन्स आहे ह्या रेस्टॉरंटचं. आणि मला आता रात्रीसुद्धा हे कसं दिसतं बघायला आवडेल, कारण मी युजली कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलं तर आधी त्याचा फील बघते बाहेरनं की कसं वाटतं आहे. छान भरपूर प्रकाश आणि इतकं प्रसन्न इंटिरियर, छान अशी विठू माऊलीची मूर्ती, तिथे इतके सुंदर फोटोज आणि असं जुन्या काळातलं पूर्ण असं चित्र निर्माण केलं आहे इथे. सो ॲम्बियन्सला 10 on 10 आहेत. दुसरी गोष्ट असते ऑफकोर्स फूड, की जेवण किती छान आहे. ते आता आपण थोड्या वेळात बघूच की जेवण किती छान आहे इथलं. तिसरी गोष्ट असते सर्विस. सो अर्थात एखादं रेस्टॉरंट जिथे आपल्याला असं आग्रहाने भरवतात ना, तिथे आपल्याला वारंवार जावंसं वाटतं. सो अर्थात ती तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट असते क्लिनलीनेस. आय थिंक की किती क्लीन रेस्टॉरंट आहे. सो लेट्स गो टू फूड फर्स्ट, की किती छान जेवण इथलं आहे ते आपण बघूया. मला स्वतःला घरगुती व्हेज जेवण खूप जास्त आवडतं. कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर मी मोस्टली व्हेज प्रेफर करते आणि म्हणूनच वदनी कवळची ही थाळी माझ्यासाठी तर मेजवानी आहे. कोशिंबीर, चटण्या, बटाट्याची सुकी भाजी, मटर पनीर, अळूचं फतफतं, वरण, अनलिमिटेड आमरस आणि अजून बरंच काही. मी खूप जास्त एक्सायटेड आहे टेस्ट करायला. सुगंध कमाल येतोच आहे. बघूया टेस्ट कशी आहे. सो बेसिकली तुझी आमरसची स्टोरी बघून आम्ही इथे आलो आहे, बाकी काही नाही. सो वदनी कवळमध्ये आज वाव, माझ्या पोळीवर तूप आलं आहे. आज अनलिमिटेड आमरस आहे आणि दॅट इट्स राईट हिअर. आणि हे अनलिमिटेड मिळणार आहे. हो, आता मला सांग आज जेवणात काय काय आहे. आज जेवणात आहे मटर पनीर आहे, डाळ आहे, कढी आहे, अळूचं फतफदं आहे, बटाट्याची भाजी आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर कोशिंबीर आहे, चटणी आहे, त्यानंतर स्नॅक्समध्ये मटरचं हे सँडविच आहे, ते तुम्ही खाऊन बघा, ते तुम्हाला आवडणार. आणि सँडविच आहे आणि ते तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला ते आवडेलच. शिवाय छास आहे. आणि आज एक्साइटमेंटमध्ये, म्हणजे आमच्या हॉटेलवरचे सगळेजण खूप एक्सायटेड होते तुम्ही येणार म्हणून त्याने मला दोन्हीकडे मटर पनीर वाढलं आणि रस दिला नाही, कारण मी सकाळपासून 4 वाट्या संपवल्या आहे. ऑलमोस्ट सगळा माझ्या आवडीचा मेन्यू आहे आणि मी सुरुवात करणार आहे. नामग्या श्रीहरी. आय एम गोइंग टू स्टार्ट विथ मटर सँडविच. हे आहे मटर सँडविच. टू गुड, खूपच भारी आहे. पनीर पण मस्त आहे. मी आत्ता खाते पनीर. पनीर उत्तम. मटर पनीर खूप भारी आहे.
उत्तम गाजर. ह्या थाळीत असे अनेक पदार्थ आहेत जे तुम्हाला वारंवार खावेसे वाटतात. आणि जसं मी मगाशी म्हणाले, सर्व करणारे जर प्रेमाने आग्रहाने वाढणारे असतील तर आपण किती खातोय याची आपल्याला मुळीच आठवण राहत नाही. वदनी गवळमध्ये काहीचं तसंच होतं. मी 2 फुलके खाल्ले, त्याचबरोबर मटर पनीर मला खूप जास्त आवडलं. दही, काकडी, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, थोडीशी मिरची आणि मीठ अशी जी कोशिंबीर असते ती मला खूप आवडते. आता मी थोडंसं वरण भात खाणार आहे आणि मग मी मसाले भात खाणार आहे. इथलं सगळंच जेवण उत्तम आहे, पण यातले 3 पदार्थ जर मला रेकमेंड करायचे असतील तर मी म्हणेन आमरस, मसाले भात आणि मटर पनीर. ह्या 3 डिशेस तुम्ही ट्राय केल्याच पाहिजेत. पोटभर जेवण झालं, रेस्टॉरंटची टूर पण झाली आहे आणि आता म्हणजे नेक्स्ट फक्त मला झोपायला द्या असं झालं माझं. सगळं माझ्या आवडीचं जेवण होतं. हा व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण असं की मी स्वतः म्हणायच्या खुशबू देर वॉज अ टाईम जेव्हा ती पण एक कॅफे ओनर होती आणि आय नो हाऊ मच किती गट्स लागतात, किती मेहनत लागते आणि किती हिंमत लागते स्वतःहून काहीतरी बिझनेस सुरू करण्यासाठी. आणि मी अनघाला बघितलं आहे, अखिलेशला अनघा थ्रू बघितलं आहे. अखिलेश तिचा लहान भाऊ, या दोघांनी मिळून त्यांच्या मेहनतीने त्यांनी हे उभं केलं आहे आणि त्यांची मेहनत मी पाहिली आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या मेहनतीला भरभरून यश मिळावं आणि त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. कधी तुम्ही या बाजूला आलात तर प्लीज वदनी गवळला येऊन जा. आता अनघा तू एकदम असं सोप्या पद्धतीने सांग की हे कसं शोधायचं. येस. सो पुण्यामधील बऱ्याच लोकांना माहिती आहे डेक्कन बस स्टॉप आणि डेक्कन मॉल. डेक्कन मॉलच्या समोर डेक्कन हाईट्स नावाची बिल्डिंग आहे. त्याच्या फर्स्ट फ्लोअरवर तुम्हाला वदनी गवळ दिसेल आणि अगदीच म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर इथे मेट्रो स्टेशन आहे डेक्कन बस डेपो, त्याला लागूनच हे रेस्टॉरंट आहे. मला असं वाटतं की या डेक्कन एरियात तुम्हाला कुठे 199मध्ये अनलिमिटेड थाळी मिळणार नाही. आणि मुंबई एक्झॅक्टली. आणि मुंबईमध्ये 199मध्ये थाळी इम्पॉसिबल आहे. अनलिमिटेड थाळी राईट. एक्झॅक्टली इम्पॉसिबल आहे. पुण्यामध्ये मी फार येत नाही, पण पुण्यामध्ये आय एम शुअर असंख्य रेस्टॉरंट्स आहेत आणि सगळीकडे वेगवेगळे रेट्स असतील, पण हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. गुड ॲम्बियन्स, गुड सर्विस, गुड फूड आणि गुड रेट्सचं. सो आय एम शुअर यू डोंट टू मिस दिस. आणि प्लीज कमेंट ड्रायव्हन. जसं आता अनघा म्हणाली की एखादी फॅमिली असते तेव्हा कोणी काही नवीन सुरू केलं की लगेच सगळेजण मदतीला येतात, सपोर्ट करतात. आणि बिकॉज यू हॅव सीन अनघा ऑन टेलिव्हिजन फॉर सो मेनी इयर्स नाव, आय एम शुअर शी इज बिकम अ पार्ट ऑफ युअर फॅमिली एज वेल. सो इट इज नाव युअर ड्युटी टू कम हिअर, विजिट दिस रेस्टॉरंट. आणि जेव्हा भरभरून असं आग्रहाचं निमंत्रण आहे असं समजा आणि प्लीज नक्की या. हा व्हिडिओ तुम्ही आता पाहिला असेल तर तो ऑफकोर्स तुम्ही लाईक कराल, आय एम शुअर अबाउट दॅट. पण शेअरही नक्की करा, कारण जर तुम्ही तो शेअर केला तर जस्ट इन केस जर तुम्ही मुंबईचे असाल तर तुमच्या कुठल्या तरी पुण्याच्या फ्रेंडला हा एक्झॅक्टली. आणि जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला असं रोज कोणी ना कोणी सेलिब्रिटीला भेटता येणार. सो यू नेव्हर नो आज कोण येतं उद्या कोण येतं, त्यामुळे येत राहा. खरं तर व्हिडिओचा एंड करून आम्ही गेलो होतो, मग अचानक सिद्धार्थ म्हणणं झालं की मला पण 2 शब्द पण आहे आणि त्याचा हट्ट होता की मलाही 2 शब्द बोलायचेच आहे. मला खूप मनापासून 2 शब्द बोलायचे. मला खूप जेन्युइनली एवढंच सांगायचं आहे की 6 महिने मी उशिरा आलो, त्याबद्दल खरंच सॉरी. पण खूप कमाल जेवण आहे आणि मला खूप आवडलं. मी खूप मनसोक्त जेवलो आहे आणि आता मी वारंवार येत राहणार आहे इकडे. इकडच्या मी ते सांगणार होतो. मी खूप ऐकलं इकडची सीताफळ रबडी जी आहे ती खूप भारी असते, पण आता आंब्याचा सीझन आहे त्याच्यामुळे आमरस आम्ही आज खाल्ला. तर सीताफळ रबडी खाण्यासाठी आम्ही येणार आहे. तुम्ही पण ह्या वदनी गवळला माझ्या गोड मैत्रिणीच्या ह्या हॉटेलमध्ये नक्की या. आणि आय एम सो प्राऊड ऑफ यू. ते स्वतःच्या हिमतीवर एवढं छान उभं केलं आहेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू गाईज फॉर कमिंग. आणि मला खूप छान वाटलं आणि तुम्ही आले हीच माझ्यासाठी एक ओके हे वाक्य पेस्ट करायचं आहे. ओके कट